Hello friends, I, Anand Hood, welcome you to the period of English. In our previous two periods, we were learning the lesson on saying please, written by A.G. Gardner. In this lesson, Gardner criticized the bad manners and bad temper. The bad manner of the passenger in the lift was responded by the bad temper of the liftman. No doubt, both are wrong, but only the liftman who showed bad temper was punished. There is no law against bad manners. Bad manners poison our happiness more than all the crimes put together. Bad manners and bad temper are infectious. They hurt our self respect. Since it is infectious, it creates a chain of people with bad temper and bad manner. It is true that there is no law against that, there is no law that compels us to say please, but there is a social practice much older and much more sacred than any law. Please and thank you are the little words of courtesy by which we keep the machine of life oiled and running smoothly. Now, in the upcoming portion of the lesson, the writer is giving us an example of a bus conductor who is quite generous. Before we begin line to line, let's understand the meaning in Marathi. मित्र हो, एजी गार्डिनरनी लिहिलेला ऑन सेइंग प्लीज हा धडा गेल्या 2 पिरियड पासून आपण पाहून राहिलेलो आहोत की ज्यामध्ये बॅड मॅनर्स आणि बॅड टेम्पर संदर्भात एजी गार्डिनर क्रिटिसाइज करतो आहे. लिफ्टमनचं उदाहरण आपल्याला आठवत असेल की लिफ्टमध्ये आलेला पॅसेंजरनी जे बॅड मॅनर्स दाखवली, त्या बॅड मॅनर्सला त्या लिफ्ट पर्सननी बॅड टेम्परनी रिॲक्ट केलं. आणि मित्र हो, आपल्याकडे बॅड मॅनर्सच्या संदर्भात कुठलाही कायदा अस्तित्वात नसल्यामुळे बॅड टेम्पर दाखवलेल्या लिफ्टमनला शिक्षा झाल्याचं आपण आतापर्यंत बघितलं. बॅड मॅनर्स आपल्या आयुष्याला दुःखी करण्यास सक्षम आहे. बॅड टेम्पर असो, बॅड मॅनर असो, हा एक इन्फेक्शियस डिसीज, म्हणजेच जसा आजचा करोना आपल्याला एकापासून दुसरीकडे पसरताना दिसतोय, हा तशाच पद्धतीची एक चेन सुद्धा या ठिकाणी निर्माण करत असल्याचं चित्र आपण समाजामध्ये पाहत आहोत. हे जरी खरं असलं की लॉच्या अंतर्गत कुठेही बॅड मॅनर्सच्या संदर्भात आपल्याला बॅड मॅनरला रोखता येत नाही, कुठलाही कायदा त्या संदर्भात करता येत नाही, पण मित्र हो, आपल्याकडे एक सोशल प्रॅक्टिस, सामाजिक प्रथा या अंतर्गत या गोष्टी आपण स्वतःहून स्वतःवर निर्बंध आणून घ्यायची आहेत. आणि मित्र हो, थँक्यू आणि प्लीज सारखे जे शब्द आहेत हे आयुष्याच्या मशीनला ऑइलिंग करण्याचं काम करत असतात की जेणेकरून आपलं आयुष्य हे सुरळीत स्मूथ चालावं. अशा पद्धतीचं वर्णन आतापर्यंतच्या गार्डिनर साहेबांच्या या एसे मध्ये, या धड्यामध्ये आपण पाहत आलेलो आहोत. आणि आता जो आपल्या समोर पोर्शन येणार आहे, त्या पोर्शन मध्ये गार्डिनर साहेब, लेखक जे आहेत, हे आपल्या समोर एका कंडक्टरचं उदाहरण, जो अत्यंत सभ्य, जो अत्यंत चांगला अशा प्रवृत्तीचा जो कंडक्टर आहे, त्याचं चित्र आपल्या समोर ते उभं करत आहेत. पाहूया कशा पद्धतीने गार्डिनरनी हा एसे आपला समोर नेलेला आहे. पहा काय म्हणतायत ते. आय शुड लाईक टू feature. What is feature here? I should like to feature in this connection, my friend, the polite conductor.
आता व्हॉट इज फीचर हिअर? फीचर म्हणजे आपल्या स्क्रीनवर येत आहे पहा, डिस्प्ले इन अ प्राऊड मॅनर. That means here Gardiner is going to display an example of his friend who is a very polite bus conductor. गार्डिनर या ठिकाणी एक उदाहरण आपल्या समोर देत आहे की जो बनला होता, जो बनला आहे, तो एक कंडक्टर, त्याच्या संदर्भातलं तो एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला देतो आहे. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. काय म्हणतात ते? तर बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल, डिस्क्रिमिनेटिंग म्हणजे त्याला आपण म्हणूया आहे गिव्हिंग स्पेशल और डिफरंट ट्रीटमेंट टू सर्टन पीपल. इथे भेदभाव करण्याचा प्रयत्न जो इथे केला जातो आहे की काही कंडक्टर चांगले आणि मला अशा एका व्यक्तीचा या ठिकाणी फीचर दर्शवायचा आहे की जो चांगला आहे. हे जे टायटल या ठिकाणी त्यांनी या केलेलं आहे, आय डू नॉट इंटेंड, गार्डिनर काय म्हणत आहेत, तर आय डू नॉट इंटेंड, मला असं अजिबात करायचं नाही, आय डू नॉट मीन सजेस्ट रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे पाहत आहेत आपल्या स्क्रीनवर येतात रिव्ह्यूचा अर्थ censor severely or angrily something which is once again criticized, censored. To I do not intend to mean, I do not mean to suggest or censor severely or angrily to think that there are rebuke टू कंडक्टर्स जनरली. कुठेही मला या ठिकाणी भेद करायचा नाही आहे, हा कंडक्टर चांगला तो वाईट अशा प्रकारातल्या फंदात न पडता तो म्हणतो आहे ऑन द कॉन्ट्ररी आय एम डिस्पोज्ड. व्हॉट इज डिस्पोज? तर डिस्पोजचा अर्थ आपल्या समोर येतो आहे इन्क्लाइन, ज्याला म्हणतो आपण डिस्पोज म्हणजे ज्याला आपण इन्क्लाइन म्हणतो किंवा ज्याला आपण चाकडे झुकलेला जे आपण म्हणत असतो. तर अशा प्रकारातला हा जो आय एम डिस्पोज टू थिंक, आय एम इन्क्लाइन टू थिंक that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. काय म्हणताय पहा इथे गार्डिनर. गार्डिनर म्हणत आहे की आय एम डिस्पोज, ज्याला मी इन्क्लाइन म्हटलं, टू मेक वन बिलीव्ह. दुसरा अर्थ याचा आपण असा पाहूया, टू थिंक, असा विचार करण्यास तो प्रवृत्त करतोय दॅट देअर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन. असे समाजामध्ये विविध प्रकारातले क्लासेस जे असतात हू कम थ्रू द ऑर्डियल. ऑर्डियल ज्याला आपण म्हणतोय आहे पहा, ऑर्डियल म्हणजे काय? ऑर्डियल म्हणजे डिफिकल्ट और पेनफुल एक्सपिरियन्सेस. माणसाला आयुष्य जगत असताना जे खडखड असे पेनफुल त्रासदायक अनुभव येत असतात त्यांना या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे कसे त्रासदायक अनुभव आहेत? ऑफ अ व्हेरी ट्राईंग. आता मित्र, ट्राईंग म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं गेलेलं आहे? पुटिंग अ स्ट्रेन ऑन हार्ड, ज्याला म्हणतात कठीण, ज्याच्यावर जास्त जोर पडतो. कशावर जोर पडतात? कॉलिंग. आता कॉलिंग म्हणजे या ठिकाणी प्रोफेशन आपण पाहतोय, व्यवसाय ज्याला आपण म्हणतो आहे. म्हणजे असे कित्येक समाजामध्ये असे व्यवसाय दिसत आहेत की ज्याच्यामध्ये हार्ड वर्क करत त्यांना या प्रोफेशनला निभवावं लागते बेटर दॅन बस कंडक्टर डू. बस कंडक्टर जे कार्य करत आहेत कठीण असं, त्यांच्यापेक्षा कित्येक असे व्यवसाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की ज्या व्यवसाय अत्यंत खडतर असे व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायामध्ये सुद्धा मॅन हू कम थ्रू जे म्हटलं गेलेलं आहे की ते चांगलं त्याच्यात करून दाखवत असतात. अशा पद्धतीने हा सुद्धा जो व्यवसाय आहे, आणि या व्यवसायाच्या संदर्भात अजून ते समोर काय म्हणतात पहा, कंडक्टरच्या संदर्भात, हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमन who regard the passenger as his natural enemy. ही जी या ठिकाणी प्रवृत्ती, ही जी कंडक्टरची या ठिकाणी क्लास दाखवला गेलेला, हा क्लास मॅक्झिमम लोक कशा पद्धतीचा विचार करणारे आहेत तर ते सांगतात की हिअर अँड देअर यू विल सी, इथे तिथे आपल्याला हे पाहायला मिळत आहे अनप्लेझंट स्पेसिमन. एक स्पेसिमन म्हणजेच अनेकांपैकी एखादा दुसरा असा जो त्या ठिकाणी
दाखवण्याचा प्रयत्न केला गेलो आहे. हु रिगार्ड द पॅसेंजर, जे पॅसेंजर लोकांना समजतात ॲज इज नॅचरल एनिमीज, ते आपले मुळात शत्रूच आहे, अशा पद्धतीची वृत्ती बाळगणारे जे कंडक्टर्स आहेत ॲज क्रिएचर हुज चीफ पर्पज. आणि हे लोक जे बसमध्ये चढतात यांचा मूळ उद्देशच काय, चीफ पर्पज काय, ऑन द बस इज टू चीट हिम, त्याला फसवणं हा एकमात्र त्यांचा उद्देश आहे, असे समजणारे जे लोक आहेत. अँड हु कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली ऑनेस्ट, आणि त्या लोकांना जर ऑनेस्ट ठेवायचं असेल तर या कंडक्टर लोकांनी काय करावं, असं तो समोर म्हणतोय आता. जर बस मधल्या लोकांना रिझनेबली ऑनेस्ट ठेवायचं असेल, प्रामाणिक ठेवायचं असेल, तर बाय अ लाऊड व्हॉइस अँड अँड अग्रेसिव्ह मॅनर, त्यांच्यावर ओरडलंच पाहिजे, लाऊड व्हॉइस वापरला पाहिजे आणि अग्रेसिव्ह मॅनर त्यांच्या समोर दाखवलं पाहिजे. अशा पद्धतीने अशा विचार करणारे लोक, ज्या या लोकांचा हा क्लास, त्यांच्यापैकी स्पेसिमन्स काही अजूनही आहेत. पण समोर काय म्हणतात ते, दिस टाईप इज रेअर, आजच्या घडीला अशा प्रवृत्ती बाळगणारे कंडक्टर्स हे मात्र रेअर आहेत असं तो म्हणतोय, रादर दॅन इट यूज टू बी. पण एक काळ असा होता, आधीचा काळ असा होता की ज्यावेळेस अशा प्रकारातली वृत्ती कंडक्टर मध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. पण आता मात्र हा प्रकार अत्यंत तुरळक ठिकाणी पाहायला मिळतो आहे, अशा पद्धतीचं मत गार्डनर या लोकांच्या संदर्भात त्या ठिकाणी मांडत आहे. आय फॅन्सी द पब्लिक, आय फॅन्सी म्हणजे या ठिकाणी इमॅजिन म्हणूया आपण. आय इमॅजिन काय म्हणतो तो पहा, द पब्लिक वोव्स. वोव्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो आहे इंडेट टू किंवा अँड ऑब्लिगेशन टू पे और टू डू समथिंग, वोज मच टू अंडरग्राउंड रेल्वे कंपनी. आय इमॅजिन काय म्हणतो तो की लोक बरेचसे अजून अवलंबून आहेत अंडरग्राउंड कंपनी, रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस. ते बसेस सुद्धा रन करतात. कशा करता, फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी, पोलाइटनेस, सिव्हिलिटी म्हणजे पोलाइटनेसच्या संदर्भात त्यांनी एक सर्टन स्टँडर्ड मेंटेन केलं पाहिजे, स्टँडर्ड निभावलं पाहिजे इन देअर सर्वंट्स, in its servants, and taking care that standard is observed. आणि त्यांनी निर्माण केलेलं जे स्टँडर्ड आहे ते कायम त्यांनी ठेवलं पाहिजे. अशा प्रकारात या गोष्टींकरता जवळपास मॅक्झिमम पब्लिक आपल्या इथली ही वोव करते, अशा पद्धतीचं या ठिकाणी गार्डिनर साहेब आपल्या समोर मांडतायत. इन डुईंग दिस it not only makes thing pleasant for the traveling public but performs an important social service. काय म्हटलं आहे, इन डुईंग दिस, असं जर त्या कंपनी रेल्वे, अंडरग्राउंड रेल्वे कंपनीवाल्यांनी जर केलं, त्यांची जी बसेस सर्व्हिस चालते आहे, तर इन डुईंग दिस इट नॉट ओनली मेक्स थिंग प्लेझंट, लोकांकरता प्रवास हा सुखकारक होईल, आल्हाददायक होईल फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक, बट परफॉर्म्स अँड इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस, ही एक सामाजिक सेवा सुद्धा त्यांच्या हातानं घडी, एक चांगली प्रथा आपल्या समाजामध्ये रूढ होऊ शकते, रूढ होईल, अशा पद्धतीचं मत सुद्धा गार्डिनर या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसत आहेत. समोर बोललं काय म्हणताय अजून, इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस, मला माझ्या या कंडक्टर्स बद्दल कुठलाही अनफ्रेंडलीनेस मनामध्ये ठेवायचा नाही, एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस, तशी भावना सुद्धा माझ्या मतामध्ये नाही. टू कंडक्टर ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. पण मी या ठिकाणी त्याचा उल्लेख एवढ्याच करता केला, तो म्हणतो आहे की या पर्टिक्युलर कंडक्टर क्लास पैकी त्याला एका व्यक्तीला ट्रिब्यूट, त्या व्यक्तीला एक या ठिकाणी सन्मान, त्या व्यक्तीची ओळख या ठिकाणी जो अत्यंत सद्भावनेने सगळ्या गोष्टी करताना त्याला आढळला होता, त्याचं उदाहरण त्याला या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. आय फर्स्ट बिकेम अँक्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स, I first began
conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. Now he is giving his experience. He is telling us about his experience that once he has boarded the bus which was moving, he has literally to jump onto it. But after entering into the bus, he found that he was without money. काय म्हणता तो? I first became conscious of his existence. त्याच्या अस्तित्वाची जाणीव मला त्यावेळेस पहिल्यांदा झाली. पण when I jumped onto a bus, जेव्हा मी एका धावत्या गाडीमध्ये जंप करून बसलो आणि जंप करून चढल्यानंतर अँड फाउंड दॅट असं लक्षात आलं आय हॅड लेफ्ट होम विदाउट एनी मनी. माझ्या जो अजिबात खिशामध्ये पैसा नाही आहे, मी घरातून निघताना पैसा घेतलेला नाही आहे, ही गोष्ट माझ्या त्यावेळेस लक्षात आली असं तो म्हणतो आहे. लेफ्ट आउट विदाउट एनी मनी इन माय पॉकेट. खिशामध्ये कुठलाही पैसा नव्हता. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नॉलेज अँड नोज द फिलिंग, द मिक्स्ड फिलिंग. प्रत्येक लोक इमॅजिन करू शकतात की जर अशा प्रकारातली परिस्थिती प्रत्येकावर जर उडवली तर त्याच्यातनं कशा प्रकारातल्या भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात हे आपण कल्पना करू शकतो. तशाच फिलिंग्स या ठिकाणी त्याच्याही मनामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. विथ मिक्स्ड फिलिंग विच द डिस्कव्हरी अरोज. जेव्हा अशा प्रकारातल्या आपण परिस्थितीमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला त्या फिलिंग्सची जाणीव येते. पण मित्र आपण कल्पना सुद्धा करू शकतो की कशा प्रकारातल्या भावना प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकतात जर अशा प्रकारातली नकळत गोष्ट आपल्या हाताने घडली असेल तर. जाणीवपूर्वक तर आम्ही करणार नाही पण नकळत एखाद वेळेस होऊ शकतंय. तर त्यावेळेस काय होतंय पहा अजून. यू आर अनॉइड. अनॉइड आपल्या स्क्रीनवर अर्थ येतोय मेक रादर अँग्री. पहिले स्वतःचा राग येईल बिकॉज यू लुक लाईक अ फूल. तुम्ही मूर्ख बनलेले असतात. लोकांसमोर तुम्ही मूर्ख, तुम्हाला मूर्खात काढलं जाते की कसा हा माणूस खिशात पैसे न घेता प्रवास करतोय. ऍट द बेस्ट अँड लाईक अ नाईव्ह. नाईव्ह ऍट द वर्स्ट. नाईव्ह म्हणजे अ डिसऑनेस्ट पर्सन ज्याला आपण म्हणतो, जो प्रामाणिक अजिबात नाही, अप्रामाणिक आहे. ऍट द वर्स्ट लोक या पद्धतीने सुद्धा तुमच्याकडे बघायला सुरुवात करतात की पहा जमत असेल तर फुकटात प्रवास करून घ्यायचा, जमलं तर जमलं. असाच पद्धत आहे. तसा विचार तुमच्या संदर्भात लोक त्या ठिकाणी करायला लागतात. यू वुड नॉट बी ऍट ऑल सरप्राइज इफ द कंडक्टर eyed you coldly as much as to say, yes, I know that. Stale old trick. Now then off you get. कशा प्रकारातली भावना या ठिकाणी दाखवली जाते पहा. यू वुड नॉट बी ऍट ऑल सरप्राईज. तुम्हाला आश्चर्य वाटायची गरज नाही की द कंडक्टर आईड. तो कंडक्टर तुमच्याकडे रुकून पाहून राहिलेला आहे, डोळे तुमच्या याच्यात पाहून राहिलेला आहे. अँड कोल्डली त्याच्या नजरेमध्ये सगळ्या प्रकारातल्या तुम्हाला हे दिसते आहेत. तो एकटक तुमच्याकडे पाहत असताना तुम्हाला जाणवत आहे. ऍज मच ऍज टू से, जगह त्याला म्हणायचं आहे येस आय नो दॅट. स्टेल ओल्ड ट्रिक. ही जुनीच झालेली ट्रिक आहे, ही निस्तेज रडवणारी ट्रिक आहे. नाउ देन ऑफ यू गेट. आणि आता तो त्याच्या म्हणणार की गेट आउट ऑफ द बस. गेट आउट ऑफ द बस. अशा पद्धतीची सुद्धा कृती तो करू शकतो आहे. अशा प्रकारातली मानसिकता, अशा प्रकारातला विचार त्याच्या मनामध्ये घोळून आलेले आपल्याला दिसत आहेत. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो. आणि जर एखाद वेळेस तो कंडक्टर जर चांगल्या प्रवृत्तीचा व्यक्ती असेल आहे अँड लेट्स यू डाऊन इझिली. तो तुम्हाला जर व्यवस्थित काहीही न बोलता सरळ सरळ तुम्हाला जर तो उतरवून द्यायला तयार असेल आहे काहीही न बोलता, तर यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. असं जरी एखाद वेळेस त्या कंडक्टरनी केलं की तुम्हाला काही खरंच न झालं असेल असं हा विचार करून की एखाद वेळेस पैसा राहून गेला असेल तरी चुकून झालं असेल असा प्रवृत्तीचा विचार करणाऱ्या कंडक्टरनी तुम्हाला जरी उतरवून दिलं तरी तुम्हाला समोरचे परिणाम, समोरच्या गोष्टी
पुन्हा भोगावंच लागणार आहे, कारण जिथे कुठे उतरवलं जाईल तिथे यू हॅव टू गो बॅक टू युअर हाऊस. ते कसं जायचं? अँड द इनकन्व्हिनियन्स, त्याच्यात जो इनकन्व्हिनियन्स होतो आहे परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन. ती बस पकडून तुम्ही कोणत्या दुसऱ्या ट्रेनला पकडायचं असेल तर ते तुमचं मिस होईल आहे. ऑर युअर एंगेजमेंट किंवा तुमची कोणाशी मीटिंग ठरली असेल आहे, त्याला अत्यंत गरजेचं असेल भेटणार, ती मीटिंग सुद्धा तुमची या ठिकाणी रद्द होऊ शकते, कारण तुम्हाला अशा पद्धतीने परत जावं लागत आहे. या गोष्टींना तर मात्र आपल्याला सहन करावंच लागणार आहे. समोर पहा अजून काय म्हटलं जात आहे तर, हॅव्हिंग सर्च माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स. स्टे विखुरलेले खिशामध्ये कित्येकदा इकडे तिकडे त्या कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये आपले कॉइन्स चालले जात असतात. हॅव्हिंग सर्च करतोय, शोधतोय माय पॉकेट इन वेन, पण त्याचा परिणाम काहीच होत नाही आहे. इन वेन आहे, ते वाया जाते आहे. अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. आणि त्याच्या लक्षात आलं खिशे तपासल्यानंतर की आपल्या खिशात एकही पेनी. मित्र हो, या संदर्भात आपण ऍस्ट्रॉलॉजर्स डे पाहत असताना पेनी काय आहे, पैसा काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे फुटी कवडी होती, धेला होता, कवडी होती, या सर्व गोष्टींचा त्या एका स्लाइड मध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. तर त्याच्यामुळे पेनी म्हणजे पैसाचा एक प्रकार आहे, आपल्याला माहिती असेल आहे. कॉपर, कॉपर जेव्हा इथे शब्द प्रयोग केला गेला, कॉपर, कॉपर म्हणजे कॉइन्स ऑफ लो व्हॅल्यू. जे कॉइन्स असतात लो व्हॅल्यूचे, जसं आपल्याकडे आपण ढेला, दमडी, फुटी कवडी हा प्रकार सगळ्यात पहिले वापरत होतो. आता 50 पैसे सुद्धा व्हॅलिड आहे म्हणतात, पण आपण जे वापरत नाही तर लो, सगळ्यात कमी असणारं त्यांच्या ह्याच्यातली करन्सी म्हणजे कॉपर या ठिकाणी. अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, मी पेनीलेस होतो. आय टोल्ड द कंडक्टर, आता कंडक्टरशी बोलण्याची हिंमत करतोय. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट a face as I could assume that I couldn't pay the fare. तो जेवढा चेहरा आपला प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिकता आपल्या चेहऱ्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, असा चेहरा करून तो कंडक्टरशी संवाद साधतो आहे. आय कुडंट अज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर, आय कुडंट पे द फेअर, मी फेअरचे पैसे घेऊ शकत नाही. अँड मस्ट गो बॅक फॉर मनी, मला वापस पैसे आणण्याकरता जावं लागेल आहे. अत्यंत प्रामाणिकतेचे आव चेहऱ्यावर आणून तो कंडक्टरशी संवाद साधतोय आपला ऑथर A.G. गार्डिनर्स आहे. त्याच्यावर तर कंडक्टरची रिॲक्शन पहा कशा प्रकारे दाखवल्या गेलेली आहे. तो कंडक्टर एकदम म्हणतोय, ओ यू नीडंट गेट ऑफ, कशाला उतरायची गरज आहे, काही गरज नाही तुम्हाला वापस जायची. दॅट इज ऑल राईट, दॅट्स ऑल राईट, ठीक आहे, सेड ही म्हणजे द कंडक्टर. ऑल राईट सेड आहे, मी सुद्धा म्हंटल मग ऑल राईट, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी, माझ्याकडे साधा एक कॉपर सुद्धा नाही आहे. ओ आय विल बुक यू, तो आता कंडक्टर याच्यावर उत्तर देतोय, ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड, त्याच्यावर तो उत्तर देतो की मी तुमचं तिकीट भरतो, मी तुमचं तिकीट काढतो. आणि लगेच तो त्याला प्रश्न विचारतो आहे, वेअर डू यू वॉन्ट टू गो, कुठे जायचं आहे आपल्याला, वेअर डू यू वॉन्ट टू गो. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट विथ द एअर, आणि लगेच नुसतं तो बोलून थांबला नाही मित्रो, तर लगेच त्यांनी आपल्या तिकीटचं बंडल काढलं आणि या पद्धतीने हाताळायला लागला की त्याला आता याला तिकीट काढून द्यायचं आहे. विथ द एअर ऑफ अ मॅन हु वॉज prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. आणि त्याच्या कृतीवरनं मित्र असं जाणवत होतं की ही वॉज विथ द एअर, तो या प्रवृत्तीने काम करायला लागलेला होता की जणू काही त्याला मला लंडनचं तिकीट बँकेपासून जरी घ्यायचं असेल तरी तो द्यायला तयार होता. अशा प्रकारातली वृत्ती ही त्याची या ठिकाणी दिसत आहे. म्हणजेच इतका तो कंडक्टर सुस्वभावी दिसून राहिलेला आहे, चांगल्या स्वभावाचा व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट विथ द एअर ऑफ अ मॅन हु वॉज प्रिपेअर, जो तयार होता कशा करता, टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनिवेअर, कुठल्याही ठिकाणचं तिकीट द्यायला मला तयार होता. फ्रॉम द बँक टू हाँगकाँग, हाँगकाँगला जरी जायचं असेल तरी तो तिकीट माझं काढायला तयार होता. तेवढ्यात मी म्हटलं त्याशी, आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम
अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्ट टू गो. मला कुठे जायचं आहे हे मी त्याला ताबडतोब सांगितलं. अँड ॲज ही गेव मी द तिकीट, त्यांनी जसं मला तिकीट दिलं, आय सेड बट वेअर शाल आय सेंड द फेअर, मी हे पैसे तुला कुठे परत करू. त्याच्यावर त्याचं त्या कंडक्टरचं उत्तर, ओ यू विल सी मी समडे. ऑल राईट, कधी ना कधी आपली भेट अशा प्रकारातल्या बसमध्ये होईलच, तुम्हाला कुठे ना कुठे भेटतीलच. ही सेड चिअरफुली. चिअरफुली म्हणजे मित्र हो, हॅपीली, आनंदाने तो म्हणते आपली कुठे ना कुठे भेट होईलच काय, त्या ठिकाणी तुम्ही मला परत करून द्या हे पैसे. ही टर्न टू गो, आणि तो एकदम तिथून जायला निघाला, दुसऱ्या ग्राहकांकडे त्यांचे तिकीट काढण्यासाठी जायला निघाला. अँड देन लकीली, एवढं त्याच्याशी जरी संवाद साधताय तरी इकडे लेखक आपले खिशे चाचपळून राहिले की त्याला काही सापडते का. अँड देन लकीली माय फिंगर स्टील वंडरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स. खिशांच्या कोपऱ्यांचा मी चाचपडून राहिलो होतो, तेवढ्यात माझ्या हाताला काय म्हणताय तो पा, माय फिंगर स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ शिलिंग. माझ्या खिशात मला एक शिलिंग दिसलं, शिलिंग सापडलं. अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. स्क्वेअर्ड म्हणजे मित्र हो, स्क्वेअर्ड म्हणजे सेटल्ड. आणि ते शिलिंग मला एक सापडलं, पुन्हा एक करन्सीचा भाग त्यांच्याकडच्या, फॉरेन करन्सीचा भाग, शिलिंग. पहिले पेनी म्हटलं होतं, आता शिलिंग म्हटलं जातं, कॉपर त्याच्याकडे म्हटलं गेलेलं आहे, पुन्हा शिलिंग त्याच्या खिशात त्याला सापडलं. अँड द अकाउंट वॉज सेटल्ड. सेटल्ड म्हणजे नंतर त्या कंडक्टरला त्यांनी पैसे दिले आणि सगळं काही त्या ठिकाणी व्यवस्थित झालं. पण मित्र हो, या ठिकाणी आता लेखक अजून एक गोष्ट बोलतोय, बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर अँड ऍक्शन हॅड गिवन मी. पण त्या कंडक्टरनी जे औदार्य दाखवलं होतं, त्या कंडक्टरनी मला कुठल्याही असभ्य भाषेमध्ये न बोलता माझं स्वतःहून तिकीट काढलं होतं, त्यांनी माझ्या चेहऱ्यावर जो आनंद आला होता, जो ग्लो चढला होता मित्र हो, ग्लो ऑफ प्लेजर ज्याला म्हटलं गेलेला आहे, तो ग्लो माझ्या चेहऱ्यावर टिकून राहिला. विच सो गुड नेचर ऑफ अन ऍक्शन हॅड गिवन मी. जो त्याच्या कृतीने मला आनंद मिळाला होता, तो आनंद मात्र माझ्या चेहऱ्यावर टिकून होता. अशा प्रकारातलं हे उदाहरण. आणि या उदाहरणामध्ये अजून एक गार्डनर काय समोर म्हणतात, व्हॉट ही इज गोइंग टू टेल अस इन द नेक्स्ट पोर्शन, ते आपण आपल्या पुढच्या पिरियड मध्ये पाहू. अपेक्षा असेल आपल्याला आजचा पिरियड समजला असावा. आजच्या पिरियडवर आधारित होमवर्क आपल्या समोर येऊन आलेला आहे, ते आपण कृपया घरी सोडवून पाहावे. पहिला प्रश्न येतोय, रीड द टेक्स्ट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. इथे 5 वाक्य दिलेली आहेत जी आपल्याला सोडवायचे, ट्रू अँड फॉल्स लिहायचं आहे. जी वाक्य चुकी आहेत, बरोबर आहेत, त्याच्यासमोर ट्रू लिहायचं, आणि जी वाक्य फॉल्स आहेत त्यांच्या समोर फॉल्स लिहून करेक्टेड स्टेटमेंट त्याच्या खालती लिहायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीचे हे 5 वाक्य. बिटर प्रॉब्लेम्स इज इन डे टू डे लाईफ कॅन बी सॉल्व्ड बाय स्वीट वर्ड्स. ग्रेट वॉर्स कुड हॅव बीन अवॉइडेड बाय अ लिटिल courtesy. Observance of etiquettes in a normal situation is important, but more important is their observance when the situation is advanced. Words like pleasure, please, and thank you help us in making our passage through life unease. आणि शेवटचं, the law permits anybody to use violence if other person is discourteous. याच्यानंतर जो होमवर्क आपल्या समोर येत आहे, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, list the people and their behavior that made the passenger rude and ill mannered. List the people, आपल्याला यादी करायची आहे की जे इल मॅनर्डनी वागलेले आहेत, रूड वागलेले आहेत. अँड देअर बिहेवियर, त्यांचं बिहेवियर सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तसं या ठिकाणी
3 आपल्याला डबे भरून दिलेले आहेत, पण त्यांचे बिहेवियर दिलेले नाही, ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि बाकीच्या व्यक्तींचं सुद्धा नावं लिहायची आहेत. हाऊसमेट लिहिलेलं आहे, वाईफ लिहिलेलं आहे, लिफ्टमॅन लिहिलेलं आहे, अजून कोणकोणते शब्दप्रयोग आतापर्यंतच्या धड्यामध्ये आलेले आहेत त्यांचं आपल्याला नाव आणि त्यांचे बिहेवियर या ठिकाणी अशा प्रकारची डायग्राम आपल्याला कम्प्लीट करायची आहे, ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. हे 2 होमवर्क आपल्याला देतो आहे. आपण या संदर्भात आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी फोनवर संपर्क करावा. काही समजलं नसेल तर मला विचारावं. माझा नंबर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर फ्लॅश होतो आहे. वेटिंग फॉर युअर क्वेरीज. थँक्यू.